नमस्कार. आज आपण 10वीतील विद्यार्थ्याचे मनोगत या विषयावर निबंध बघणार आहोत. आता हा जो निबंध आहे 10वीतील विद्यार्थ्याचे मनोगत हा आत्मवृत्तात्मक किंवा आत्मकथनात्मक निबंध या प्रकारामध्ये येतो. तर आता आधी आपण मुद्दे बघूया की साधारण काय मुद्दे असले पाहिजेत या निबंधामध्ये. तर बघा, 10वीत गेल्यावर सर्वत्र 10वीच्या परीक्षेची काळजी, सगळ्यांकडून उपदेश, 10वीची सुरुवात 8वीतच, विविध बंधने, सर्वांकडून अभ्यास करण्याचा उपदेश, मात्र अभ्यासाची रीत कोणीच सांगत नाही, अभ्यासापेक्षा गुणांच्या संख्येवर चर्चा, विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम, खऱ्या गुणांकडे दुर्लक्ष, आयुष्यात खरे सुख कशात. तर हे काही मुद्दे आहेत, यावर आधारित आपल्याला हा निबंध लिहायचा आहे. तर इथे निबंधाला सुरुवात होतीये. तर आपण निबंध बघूया. मी जर शिक्षण मंत्री झालो तर शिक्षणातून 10वीचे वर्ष रद्द करीन. 9वीमधून एकदम 11वीत प्रवेश. किती सुंदर. या 10वीचा मला अगदी कंटाळा आलाय. 10वीच्या अभ्यासापेक्षा इतर गोष्टींचीच चर्चा जास्त. जो येतो तो फक्त उपदेश करतो. जळी स्थळी काष्ठी पाषाणी फक्त 10वी बाबतचा उपदेश भरलेला आहे. जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर ती फक्त 10वीची परीक्षा. 10वीत नापास झालेला सुद्धा 10वी संबंधात उपदेश करतो तेव्हा तर मला मनात हसूच येते. समर्थाची या सेवका वक्र आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, असे समर्थ रामदासांनी विचारले आहे. पण मला विचारावेसे वाटते की 10वीतल्या मुलाकडे परीक्षेचा बाऊ न करता निर्मळ मनाने पाहणारा असा सर्व भूमंडळी कोण आहे. असा कोणीही नसणार याची मला खात्रीच आहे. तुम्हाला कल्पना नसेल पण 10वीची सुरुवात 8वीतच होते. मग टीव्ही बंद, अवांतर वाचन बंद, खेळ बंद, मित्रांबरोबर फिरणे, गप्पा मारणे बंद. 10वीबद्दल कुठेही काही चर्चा चालू असली की पहा नीट ऐक असे आदेश सुटतातच. मात्र या चर्चा असतात त्या जास्तीत जास्त गुण का मिळवायचे यावर. पण कसे मिळवायचे हे मात्र कोणीही सांगत नाही. स्पेलिंग पाठच कर असे सल्ले वारंवार मिळतात. पण स्पेलिंग कसे पाठ करायचे, कसे लक्षात ठेवायचे, त्याचे काही नियम आहेत का हे कोणी सांगत नाही. किती गुण मिळाल्यावर कुठे प्रवेश मिळतो, इतके टक्के मिळवणारा विद्यार्थी आता अमेरिकेत कसा गेला, त्याला कितीचे पॅकेज मिळाले, ही चर्चा घोळवून केली जाते. या सगळ्या वातावरणाचा आम्हा विद्यार्थ्यांना किती त्रास होतो याची कोणालाही कल्पना नाही. माझा एक मित्र सचिन हा तर या वातावरणामुळे नैराश्यग्रस्त बनला आहे. समतोल आहार व नियमित व्यायाम या गोष्टी आरोग्य चांगले राखण्यासाठी हव्यात असे म्हणणे मी समजू शकतो. पण 10वीत चांगले गुण मिळवण्यासाठी या गोष्टी निष्ठेने कराव्यात असे कोणी सांगितले तर. पण हा त्रासदायक प्रकार सतत चालू असतोच. हे सर्व लोक आमचा 10वीत असण्याचा आनंदच नासवून टाकतात. तुम्हाला माहीत नसणार म्हणून सांगतो, कॅरमच्या खेळात मी रिबाउंडचा फटका इतका अचूक मारतो की कितीही अडचणीतील सोंगटी मला मिळतेच. एका सोंगटीचा फटका दुसऱ्या सोंगटीला मारून तिसरीच सोंगटी मिळवणे हे कौशल्य आमच्या संपूर्ण शाळेत माझ्याकडेच आहे. या कौशल्यातून केवढा आनंद मिळतो, पण याचे कोणालाही कौतुक नसते. सहलीला जावे, चांगली दृश्ये पाहावीत, चांगले गाणे मन लावून ऐकायला मिळावे, मित्रांबरोबर थोडेसे नृत्य करायला मिळावे असे मलाच नव्हे आम्हा सर्वांना वाटते. पण 10वी ना, काय करणार. मला खरंच प्रश्न पडला आहे,
10वीतल्या गुणांवरच सर्व आयुष्य अवलंबून आहे का? जगभर कर्तबगारी गाजवणारी माणसे 10वीत शेकड्यांनी गुण मिळवत होती का? आयुष्यात सुंदर, रमणीय, सर्वोच्च सुखाचे म्हणून जे काही असेल ते फक्त 10वीतल्या गुणांवर अवलंबून आहे का? आमच्या भावना समजून घेणारा असा सर्व भूमंडळी कोण आहे? तर हे आहे एका 10वीतल्या विद्यार्थ्याचं मनोगत. ते बघा, अशा प्रकारे आज आपण 10वीतील एका विद्यार्थ्याचं हे मनोगत बघितलेलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.